नमस्कार, सत्यवार्ता टीव्ही न्यूजमध्ये आपले मनापूर्वक स्वागत। मी आहे लवलेश सुतार। चला पाहूया आजच्या महत्त्वाच्या बातम्या। कल्याण पश्चिम येथील बेतुरकर पाडा परिसरातील अपंग विकास महासंघ कार्यालयात मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉक्टर मनीलाल शिंपी यांच्या वाढदिवसानिमित्त अंध व दिव्यांग बांधवांसाठी मिष्टान्न भोजन व रेशन किट वाटपाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला। सालाबादप्रमाणे यंदाही वाढदिवसाचे औचित्य साधत समाजोपयोगी कार्य करण्यात आले। या कार्यक्रमात भाजपा क्रीडा आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंत महादुसोरे, दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉक्टर किशोर बळीराम पाटील, चंद्रानंद कृषी पणन संस्थेचे अध्यक्ष व विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे माजी सचिव डॉक्टर यशवंत अनंत म्हात्रे आणि स्वामीनारायण मंदिर हॉलचे संचालक डॉक्टर दिनेशभाई ठक्कर यांच्या शुभहस्ते अंध व दिव्यांग बांधवांना रेशन किटचे वितरण करण्यात आले। या रेशन किटमध्ये तांदूळ, गव्हाचे पीठ, खाद्यतेल, कोकोनट ऑइल, साबण, कोलगेट, बिस्किटे, कांदे, बटाटे, पोहे, साखर, चहा, तूर डाळ, मुगडाळ यांसह विविध जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला होता। यावेळी एक्सप्रेस ग्रुपच्या सौ मधुबेन ठक्कर, जायंटस ग्रुप ऑफ सहेली कल्याण मिडटाउनच्या अध्यक्षा उर्वशी गुप्ता, डिंपल ताई, भिवंडी RSPNCC प्रमुख निलेश नरवडे, रोटी डे ग्रुपच्या डॉक्टर वर्षा राठोड, नूतन ज्ञान मंदिरचे मुख्याध्यापक रमाकांत पाटील, रवींद्र बारापात्रे, इच्छामणी भजनी मंडळाच्या संगीता पष्टे, आशाताई पडवळ, राणेताई, पवारताई, पाटीलताई, पांचाळताई, अखिल भारतीय शिंपी समाज कला मंडळाचे उपप्रमुख रवींद्र नेरपगार, सचिव अरविंद शिंपी, प्रवीण भांडारकर, माजी अध्यक्ष किशोर बागुल, प्रकाश माळी, शिक्षक गोकुळ गवळे, पत्रकार यशवंत महाजन, सौ माया चव्हाण, जागृत रिपोर्टरचे संपादक अफसर खान, सत्यवार्ता टीव्ही न्यूजचे संपादक लवलेश सुतार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। उपस्थित सर्वांनी डॉक्टर मनीलाल शिंपी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला। कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर मनीलाल शिंपी यांनी उपस्थित मान्यवर, सहकारी व लाभार्थी बांधवांचे आभार मानले। सर्वांचे लाडके, आवडते, समाजसेवेसाठी सतत तत्पर असणारे आपले शिंपी साहेब यांचा वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो। त्यांना सुख समृद्धी, समाधान आणि चांगलं आरोग्य लाभावं, तसेच समाज सेवेसाठी त्यांना उदंड आयुष्य लाभावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। खरोखरच जर आपण विचार केला ना, तर अशी माणसं समाजात फार कमी जन्माला आलेली असतात। प्रत्येक जण स्वार्थासाठी जगतो, पण खऱ्या अर्थाने जो दुसऱ्यासाठी जगतो ना, त्यालाच खरं जगणं म्हणतात। आपण जर विचार केला, बरीचशी लोक मी नेहमी ऐकत असतो, अरे आपण आपलं जीवन आहे, आपण आयुष्य आराम केला पाहिजे, एन्जॉय केली पाहिजे। एन्जॉय म्हणजे सगळं काही, खाणं पिणं सगळं, म्हणजे याच्यातच त्यांची एन्जॉय असते। पण मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण सगळेजण, ठक्कर साहेब असतील, सगळेच मॅडम असतील, आपण सगळ्यांनी जर विचार केला तर आपण ज्यावेळेस समाजासाठी पुढे येऊन समाजासाठी ज्यांना गरज आहे त्या गरजू समाजाला आपली ज्यावेळेस मदत करतो, त्यावेळेस जे आपल्याला समाधान मिळतं त्याला मी आत्मिक समाधान म्हणतो। खरोखरच अशा प्रकारचं कार्य करत राहा की जे तुम्ही म्हणता ना आम्ही एन्जॉय करतो, ह्या एन्जॉय पेक्षा कुठलीच एन्जॉय मोठी नाही, जर याचा अनुभव प्रत्येकाने फक्त घेतला तर अशा प्रकारचं काम आम्ही शिंपी सरांच्या माध्यमातून कुठेतरी खारीचा वाटा उचलण्याचा त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करतो। मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो। तुम्ही कुठेही आम्हाला कधीही आवाज द्या, आम्ही नक्कीच तुमच्या पाठीमागे उभे राहू, एवढी तुम्हाला शाश्वती देतो। आपल्या हातून असंच सत्कर्म घडत राहो। समाजाच्या सेवेसाठी अजून जे आपण करत आहात त्याच्यात आपलं जे नाव आहे, ठाणे जिल्ह्यापुरता नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आपलं नाव आहे, अशाच प्रकारचं नाव आपलं चमकत राहू द्या। ज्या समाजाला खरोखरच जिथे गरज आहे, मग ते वीटभट्टी कामगार असतील किंवा अशा अनेक प्रकारची उदाहरणं आहेत, दिव्यांग जे आज आपण सगळ्यांना रेशन किट वाटप करतो, अशा प्रकारच्या सगळ्यांच्या अडचणी
जाणून घेण्याचं खरं काम करतात ते शिल्पी साहेब करतात आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही सगळी टीम त्यांना मदत करत असतो. म्हणून त्यांना परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. जय नामदेव. श्री स्वामी समर्थ. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तिची जाणावा. याप्रमाणे मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपच्या माध्यमातून आम्ही नेहमीच आमचे सन्मित्र दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक आदरणीय डॉक्टर किशोरभाई राम पाटील, उद्योजक समाजसेवक यशवंत भाऊ सोरे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सचिव आणि चंद्रानंद कृषी पणन संस्थेचे अध्यक्ष आदरणीय यशवंतजी म्हात्रे साहेब, धर्मसेवक सोनेभाऊ पाटील, आमच्या मानव सेवेचे सर्व सदस्य, रोटीटे ग्रुपच्या नितीनभाई चंदय्या असतील, दिनेशभाई ठक्कर असतील, या सर्वांच्या माध्यमातून आम्ही गोरगरिबांपर्यंत ज्या शाळेमध्ये गरजू विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांसाठी नेहमी हे कार्य करत राहतो. शैक्षणिक साहित्य वाटप करणे, तसेच ऊसतोड कामगारांना ब्लँकेट, थंडीच्या दिवसात बचाव करणे, यासाठी बरेच उपक्रम आम्ही राबवत असतो आणि यासाठी मी फक्त पोस्टमनची भूमिका या ठिकाणी बजावत असतो. आजही मी माझा वाढदिवस आज जाहीर केला नव्हता, परंतु आमच्या सर्व मानव सेवेच्या ग्रुप माध्यमातून तो वाढदिवस हा आमच्या मानव सेवेच्या सर्व सहकार्यांनी हा वाढदिवस घडवून आणला आणि एक सेवेची संधी प्राप्त झाली. आणि मलाही खरोखर खूप छान वाटलं की आपल्याला या पोस्टमनची भूमिका निभावताना खरोखर आपलं कर्तव्य करण्याची जाणीव निर्माण होते आणि यामार्फत आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे कार्य करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. यासाठी मी सर्वांना आवाहन करतो की प्रत्येकाने मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आणि संत शिव गाडगे महाराजांच्या उक्तीप्रमाणे की तुम्ही मूर्तीमध्ये देव शोधू नका, माणसात देव शोधा, असं याप्रमाणे आमचं हे आहे. कारण नेहमी म्हणायचे गाडगे महाराज की बाबांनो, पाहुणे वगैरे आले तर चटणी भाकरवर भागवा, उसनवार घेऊन पाहुणचार करू नका, चटणी फाटली असेल तर तिघं लावून वापरा, परंतु आपल्या लेकरांना शिकवा. या दृष्टिकोनातून आम्ही गोरगरिबांपर्यंत ही शैक्षणिक मदत पाठवत असतो आणि त्यासाठी आमचे जे खरोखर स्पॉन्सर आहेत, दानशूर व्यक्तिमत्व आहेत, ते नेहमी सहकार्य करत असतात. त्यांचे मी आजच्या दिवशी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सत्यवार्ता TV न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.